आजच्या डिजिटल जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय ही क्रांती आहे. ओपन एआयच्या चॅट जीपीटीनं जग बदललंय. पण आता एक नवीन ट्रेंड समोर येतोय. चॅट जीपीटी युजर्समध्ये महिलांची आघाडी. पुरुषांपेक्षा महिला चॅट जीपीटीचा वापर जास्त करतायत. कोण कशासाठी वापर करतंय हे एआय आणि आकडे काय सांगतात जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेलं चॅट जीपीटी आज 70 कोटीहून अधिक युजर्सचा भाग आहे. ओपन एआयच्या नवीन आर्थिक अहवालानुसार हे एआय टूल आता महिला मोठ्या प्रमाणावर वापरत असल्याचे समोर आलंय. सामान्यतः तंत्रज्ञानाच्या जगात पुरुषांची मक्तेदारी असते, मात्र ओपन एआयच्या ताज्या अहवालानुसार ही मक्तेदारी महिलांनी मोडले असं स्पष्ट झालंय. चॅट जीपीटी वापरणाऱ्या महिलांची संख्या पुरुषांपेक्षा थोडी वाढली आहे. सुरुवातीला 80% युजर्स पुरुष होते, मात्र जुलै 2025 पर्यंत महिलांचा सहभाग वाढला आणि त्यांनी पुरुषांपेक्षा जास्त आघाडी घेतली. हे बदल फक्त संख्येमध्ये झालेले नाहीत, तर एआय मुळे जगभरातील कामाच्या पद्धतीत मोठा फरक पडलाय. व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य आणि संशोधन यासारख्या क्षेत्रात उत्पादकता वाढली आहे. हार्वर्ड आणि ड्यूक युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनानुसार दर सेकंदाला सुमारे 29,000 संदेश चॅट जीपीटीला पाठवले जातात. हे एआय चॅटबॉट्स ज्ञानावर आधारित काम सोपं करतात. हे संदेश अहवाल लिहिण्यापासून ते मार्गदर्शन देण्यापर्यंतचे असतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की लोक चॅट जीपीटी कशासाठी वापरतात. काही संदेशांचं विश्लेषण केल्यानंतर यामागची कारणं समोर आली आहेत. 40% युजर्स ईमेल ड्राफ्टिंग किंवा लेख लिहिण्यासारखा व्यावसायिक कामासाठी वापरतात. 29% चॅट सल्ला किंवा मार्गदर्शनासाठी असतात. 24% लोक माहिती शोधण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर करतात. तांत्रिक किंवा प्रोग्रामिंगशी संबंधित संदेश फक्त 4.2% आहे, तर 1.9% युजर्स व्हॉइस चॅटमध्ये संबंध आणि भावनिक विषयांवर बोलतात. त्याचबरोबर 0.5% लोक गेम किंवा रोल प्ले करतात. एआय मुळे विशेषतः महिलांना शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत खूप फायदा होतोय. कमी वेळात जास्त काम हे उत्पादकतेसाठी क्रांतिकारी आहे. त्यामुळे जगभरात हे ट्रेंड बदलत आहे. आपण पाहूयात कोण आहेत हे सर्वाधिक सक्रिय युजर्स. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील तरुण सर्वात जास्त सक्रिय आहेत, जे एकूण चॅटपैकी 46% संदेश पाठवतात. विशेष म्हणजे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये चॅट जीपीटीची लोकप्रियता वेगाने वाढते. त्यामुळे एआय आता श्रीमंत देशांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर जगभरातील लोकांना ते उपयुक्त ठरतंय. हे बदल एआयच्या भविष्याबाबत सकारात्मक आहेत. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे तंत्रज्ञान अधिक समावेशक होतंय, पण यासोबतच एआयचा जबाबदारीने वापर करणंही महत्वाचं आहे. चॅट जीपीटी सारखी एआय साधनं आता दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत. यात महिलांनी आघाडी घेतल्यानं एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता भविष्यात अजून किती ट्रेंड बदलतील हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.